धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यानंतर महायुतीचा आणखीन एक मंत्री अडचणीत सापडलाय। भाजपाचे मंत्री जयकुमार गोरेंकडून महिलेचा विनयभंग झाल्याचा आरोप राऊतांनी केलेला आहे। स्वारगेट सारखा प्रकार जयकुमार गोरेंबाबत पुढे येत असल्याचं त्यांनी म्हटलं असून आता पश्चिम महाराष्ट्रातील एक पैलवान मंत्री महिलेच्या मागे लागले असल्याचा खळबळजनक आरोप यावेळेस करण्यात आलेला आहे। अशी कृत्य करणारा व्यक्ती मंत्रिमंडळात असेल तर लज्जास्पद असल्याचं वडेट्टीवार सुद्धा म्हणालेले आहेत। कॉमस्कोर नुसार आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या। एक मंत्री, पैलवान मंत्री, रोज व्यायाम करणारा विवस्त्र फोटो एका स्त्रीला पाठवतो। पश्चिम महाराष्ट्रातला 10 दिवस जेलची हवा खाऊन येतो। त्याच्या पलीकडे जाऊन 10,000 रुपयाचा माफी मागून न्यायालयात दंड भरतो आणि मंत्री झाल्यानंतर त्या महिलेच्या मागे लागतो ब्लॅकमेल करायला। यापेक्षा लज्जास्पद, यापेक्षा मला वाटतं की महाराष्ट्राच्या या मंत्रिमंडळा म्हणजे आतापर्यंत इतिहासामध्ये अशी काळ्या मंत्र्यांची, काळे धंदे करणाऱ्या मंत्र्यांची यादी रोज वाढत चालली आहे। स्वारगेटला जो प्रकार घडला तोच प्रकार देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळाचे भाजपचे त्यांचे अत्यंत लाडके मंत्री जयकुमार गोरे यांच्या बाबतीत घडलेला समोर येतो। इतिहास काळातले छत्रपती शिवकाळातले सेनापती सरसेनापती हंबीरराव मोहिते यांच्या कुटुंबातील एका स्त्रीचा या मंत्र्यानं कसा छळ आणि विनयभंग केलेला आहे या संदर्भातली माहिती समोर आली आहे। दरम्यान आता महायुतीमध्ये एवढे कॅरेक्टरलेस मंत्री का, असा सवाल सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी विचारलाय। हंबीररावांच्या वंशजांना त्रास देत आहेत आणि ते पण फडणवीस सरकारचे आणि फडणवीसांचे अतिशय लाडके मंत्री। हे मला कालच रात्री या प्रकरणाबद्दल सगळी माहिती मिळाली आणि ते ऐकून अतिशय शॉकिंग वाटतंय की इतकी कॅरेक्टरलेस लोक ही का हवी आहेत फडणवीसांना त्यांच्या मंत्रिमंडळात, ज्या बायकांना ते असे त्रास देतात, निर्लज्जपणे फोटोग्राफ्स पाठवतात, अशा लोकांना मंत्रिमंडळात का ठेवावं। तर मी आता त्यांना संपर्क करणार आहे आणि त्यांची बाजू सुद्धा लावून धरणार आहे लवकरच।